त्यांच्यातल्या चर्चा मी ऐकल्या, की साधारणपणे माळरानावर जर कागदं पडलेली आहेत बारामतीच्या, तर कागद जळलेल्या अवस्थेत का नाही? 6 लोकं आले, तर 5 लोकांच्या डेड बॉड्या कशा सापडल्या? पहिल्या दिवशी बातमी जी दाखवली गेली, ती 6 लोकांची दाखवल्या गेली. बीजीसी बीजीसी न्यूजनी ती बातमी दाखवली. तिथल्या ड्रायव्हरची पायलटची हिस्ट्री ही तो ड्रिंकर होता. त्याच्यानंतर 2 ते म्हणतात, की आम्ही पायलटमध्ये दोघं जण काही ट्रॅफिकमध्ये अडले. नंतर काही लोकं मग ते 2 पायलट बदलले गेले. दुसरं असं महत्त्वाचं आहे, की ज्यावेळेस राऊरकेलामध्ये विमान अपघात झाला ओडिसाच्या, त्यावेळेस विमान वेळी विमानाचा स्फोट झालेला नाही. ते विमान असं लँड होताना दिसतंय, पण ते पडलेलं दिसतंय. ओडिसा के राऊरकेला में विमान हादसा, 9 सीटर विमान क्रॅश. आता 9 सीटर विमान क्रॅश झाल्यावर तिथं कुठं स्फोटाचे धूर दिसत नाहीत. पण जिथं अजितदादाच्या विमानाने सीसीटीव्ही घेताना म्हणजे ते पलटी घेताना दिसतंय. ते पडल्यानंतर काही वेळानंतर मग त्याचे 5 ते 6 वेळ त्याचा स्फोट होणं आणि त्याच्यानंतर अजितदादाची तिथं बॉडी न सापडणं. आता घड्याळ पहिल्या दिवशी काय दाखवलं गेलं मीडियामध्ये, की त्या घड्याळावरून ओळख पटली. घड्याळच कुठं गायब आहे? ती घड्याळ कुठे आहे मला सांगा बरं, कुठे आहे ती घड्याळ? त्याच्यामुळे ह्या सगळ्या शंका कुशंका याला थोडंसं मला असं वाटतं ह्या महाराष्ट्राच्या मनातल्या आहेत. हे विचारणं काही गैर नाहीये. पायलट का बदलले गेले ही माझी पहिली शंका. मूळ पायलट जे होते त्यांना उशीर यायला का झाला ही दुसरी शंका. पहिल्या दिवशीचा दादांचा दौरा हा दुपारी 2 नंतर होता. त्यानंतर त्यांनी पक्षातल्या लोकांना भेटीसाठी वेळ राखीव ठेवला होता. मग एक सेकंदही शांत न राहणारे दादा रात्री 10 वाजेपर्यंत त्यात कोण कोण दादांना भेटलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी दादा ताफा घेऊन सरळ पुण्याला जाणार होते. पुण्यावरून बारामतीला त्यांच्या ड्रायव्हरने पण सांगितलेलं आहे काकांनी. त्याच्यानंतर ते अचानकपणे विमानात जायला कोणी सांगितलं, कशा कशा सभा दुसऱ्या दिवशी कोणी कोणी घेतल्या, हे सगळं गुपित रहस्य आहे.